नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आम्ही आत्ता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडिटोरियममध्ये आहे आणि माझ्याबरोबर आहेत आता प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकरजी. हर्षदाजी, तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण अत्यंत एका नवीन उपक्रमाच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने भेटलेलो आहे. तिकीटालय प्रशांत दामलेंनी आणलेलं आहे आणि तिकीटालय किती महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, मनोरंजन सृष्टीसाठी, सर्वांसाठी. तर तुम्हाला काय वाटतं की गरज होतीच आणि ती एका मराठी आपल्या सहकार्याने आणलेली आहे? किती आनंदाची गोष्ट आहे ही. मंदारजी, मला असं वाटतं की तिकीटालय हे हा एक असा उपक्रम आहे ना, जो पुढच्या काही वर्षात आपण रिअलाईज करणार आहोत की हा उपक्रम किती मोठा आहे. आणि मराठी मनोरंजनाचं पाऊल पुढे पडण्यासाठी ह्यांनी किती मोलाची साथ दिली आहे. काही वर्षांनी तुम्ही आणि मी अशाच एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये बोलू. मला वाटतं ही काळाची गरज आहे. आणि प्रशांत दामले आणि चंद्रकांत लोकरे ही ती दोन माणसं आहेत ज्यांना रंगभूमीबद्दल किंवा मराठी कलेबद्दल किती आस्था आहे मला पर्सनली माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हा असा उपक्रम सुरू झाला तर काय नवल, त्यांच्याकडूनच व्हायला पाहिजे. आणि मायबाप मराठी रसिक प्रेक्षक असो किंवा मराठी कार्यक्रमांवर अनेक इतर भाषांमधले लोकही खूप प्रेम करतात, त्या सगळ्यांना एक मनोरंजनाचा हा मार्ग सोपा होणार आहे. की असं सुचलं की अरे आपल्याला नाटकाला जायचं आहे, तर जे आपण नेहमी स्ट्रगल करतो की काही ॲपमध्ये खूप जास्त माहिती वेगवेगळ्या भाषांची असते, त्याच्याऐवजी जेव्हा आपल्याला मराठी कार्यक्रम बघायचे आहे तर आपल्याला तिकीटालयच ओपन करायचं आहे आणि तिथे आपल्याला मराठी कार्यक्रमांचीच माहिती मिळणार आहे. आपल्यासाठी खूप सोपं केलेलं आहे या ॲपने काम. सो त्याचा फायदा आपल्याला उचलायचाच आहे. ताबडतोब ॲप डाउनलोड करायचं आहे तिकीटालय आणि 15 मार्चपासून त्याच्यावर बुकिंगही सुरू करायची. आणि हर्षदाजी, आणखीन एक चांगली गोष्ट ह्याच्यामुळे काय झालं आहे, आत्तापर्यंत आपला जो नाटकाचा प्रेक्षक वर्ग आहे तो मुंबई, पुणे, नाशिक किंवा आणखी 1-2 शहरं असतील, पण जी इतर शहरं आहेत महाराष्ट्रातली तिथंपर्यंत आपण पोचू शकत नव्हतो. नाट्यनिर्मात्यांना खात्री वाटत नव्हती, पण ह्या ॲपमुळं कॉन्फिडन्स आला आहे नाट्यनिर्मात्यांना. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं हाच मेन मुद्दा असतो की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा दुसऱ्या ॲपमध्ये मुंबईत अगदी मी बघताना सुद्धा एक थोडंसं स्क्रोल केल्यानंतर जर मला जे बघायची इच्छा आहे ते सापडलं नाही तर आपण ॲप बाजूला ठेवतो. सो मला वाटतं आज नाटक फक्त मुंबई पुण्यात सीमित नाही आहे, तर ते पार दूरपर्यंत प्रयोग केले जातात, त्याची माहिती आपल्याला नसते. सो मला वाटतं जेव्हा अकोल्यातला चिंद्रपूरमधला कुठलाही माणूस हा ॲप ओपन करेल आणि त्याला दिसेल की अरे आपल्या शेजारीच प्रयोग आहे, सो हे किती कमाल असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला पेपर शोधायला नको आणि आणखीन कोणाला फोन करून विचारायला नको, तर ती माहिती आपल्याला अगदी बोटाच्या टोकावर मिळणार आहे. सो मला वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की पुढच्या काही वर्षात तुम्ही आणि मीच चर्चा करू की ह्या ॲपमुळे मराठी मनोरंजन व्यवसायात किती फरक पडला. एक शेवटचाच प्रश्न, तिकीटालयच्या निमित्तानेच मला एक तुमची वेगळी आठवण अशी हवी आहे. साधारण 25-30 वर्षापूर्वी ज्यावेळी अजून हे सगळं आपलं डिजिटल होत नव्हतं, आपण थिएटर बाहेर रांगेत उभा राहून तिकीटं काढायचो, एखादी तुमची विलक्षण आठवण, तुम्हाला खूप वेळ लागला होता, तिकीटं मिळालं नव्हतं, सांगा. माझे वडील सिनेमाप्रेमी आणि ही अनफॉर्च्युनेटली मराठीतली आठवण नाही आहे, पण शक्ती नावाचा सिनेमा आला होता, अमिताभ बच्चन, आणि चित्रा नावाचा सिनेमा आहे दादरला, जिथे आजही आपण आपले मराठी सिनेमे मी बघतो. तर तिथे लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढलं होतं, कारण तेव्हा खूप जास्त ब्लॅक होणार होतं आणि खूप असं सगळं होतं आणि प्लस एका माणसाला 4च तिकीट मिळणार होते असं वगैरे होतं. तेव्हा मला आठवतं की खूप सकाळी लवकर, कारण माझे वडील दिलीप कुमार भक्त असल्यामुळे चित्राच्या लाईनमध्ये मी उभी होती. खरं तर मला त्यातलं खूप कळत नव्हतं, पण मला असं वाटत होतं की अरे यार पप्पा एवढा लाईनमध्ये उभा आहे तर आपल्याला पण उभं राहायला पाहिजे. आणि 4 तिकीट घेतले आणि मग पप्पा म्हणाला आपण नंतर बघायचं आहे, हे मी आणि माझे काही मित्र आहोत ना, आम्ही जाणार आहोत. पण ती लाईनमधली जी आठवण आहे आणि सिनेमावर लोकांचं प्रेम, की आजही मला वाटतं की 19-20 प्रेम कमी होत असतं. एखादा सिनेमा नाही आवडला तर आज आपण सोशल मीडियामुळे खूप वोकल असतो, पण सिनेमा असेल, नाटक असेल, याच्यावर भरभरून लोक प्रेम करतात. मला आठवतं की माहेरची साडी बघायला जेव्हा मी चित्रात सिनेमातच गेले होते, प्रत्येक माणसाच्या हातात रुमाल होता आणि रुमाल घेऊन माणूस रडत होता. सो मला असं वाटतं की सिनेमावर खूप प्रेम करणारी माणसं या जगात आहेत आणि जेव्हा तिकीटालयासारखा ॲप येतो तेव्हा प्रेम करणं आणखीन सोपं होऊन जातं. खूप छान. मला वाटतं की तुम्ही तुमच्या भावना अतिशय छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर आपण सगळेच भाग आहोत या तिकीटालयाचा आणि आपणच त्याला मोठे करणार आहोत. त्यामुळं
तुम्हालाही शुभेच्छा. तुम्हालाही खूप अगदी. आभार की तुम्ही छान विचारलं याबद्दल आणि तुमच्या तारांगणतर्फे तिकिटालयबद्दल सगळ्यांना माहिती मिळणार आहे आणि सर्व रसिक प्रेक्षकांना हीच विनंती की तिकिटालय हे ॲप ताबडतोब डाउनलोड करा. अगदी. आणि मला तुमच्याशी तुमच्या इतर करिअरबद्दलही बोलायचं आहे, पण ते आपण एका स्वतंत्र मुलाखतीत नंतर बोलू. भेटूया, तुम्ही लवकरच आम्हाला भेटूया. लवकरच भेटूया. छान वेळ द्या जेणेकरून तुमचं आत्ताचं कामही आपण प्रेक्षकांसमोर. धन्यवाद हर्षदा. खूप आभार.